या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप। 20 वर्ष प्रगतीचे, 20 वर्ष समृद्धीचे। भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून सर्व क्षेत्रात महिलांना मानसन्मान मिळवून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 191वी जयंती नगर परिषद कार्यालयातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नाशिक जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी यांच्या वतीने साजरी करण्यात आली। यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्यांच्या वतीने सावित्रीबाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना करण्यात आली। या प्रसंगी नाशिक जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा कल्पना रेवगडे, अनिता गोडसे, तालुका अध्यक्षा अनिता बागड, कल्पना आहेर, विमल पवार, उषा जाधव, नीलम माळी, प्रियंका गवळी, रेखा उबाळे, शोभा एखंडे, सिंधू गोजरे, सरिता पाटील, संगीता पवार, अनिता नरोडे, प्रतीक्षा तावडे, कविता लव्हारे, शुभांगी दिघे, भारती पवार, हिरा पवार आदींसह जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्या उपस्थित होत्या। एससी न्यूजसाठी अक्षय गायकवाड। भारतातील पहिली मुलींची शाळा असलेले पुणे येथील भिडेवाड्याला महाराष्ट्र शासनाने ती जागा लवकरात लवकर भूसंपादन करून भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे। महोदय, महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी सुरू केलेल्या पुणे भिडेवाडा येथील पहिल्या शाळेचा परिसर राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावा व त्या ठिकाणी मुलींसाठी शैक्षणिक संकुल उभारावे। 3 जानेवारी रोजी स्त्रियांसाठी शिक्षणाचे कवाडे खुले करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। महात्मा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 साली मुलींची पहिली शाळा सुरू केली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहोचवली। ज्या फुले दाम्पत्याने अनेक अडचणींना सामना करत विरोध पत्करून देशभरात मुलींसाठी भिडेवाड्यामधून शिक्षणाची द्वारे खुली करून दिली, अशा तमाम बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या भिडेवाड्याची अवस्था आज खूपच दयनीय आहे। या ठिकाणी दुरावस्था होणे ही आम्हा स्त्री जातीला प्रचंड अपमान व खेदजनक बाब म्हणावी लागेल। शासनाने पहिल्या मुलींची शाळा असलेले भिडेवाड्याची ही जमीन भूसंपादित करून राष्ट्रीय स्मारक म्हणून लवकर घोषित करावे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड वतीने राज्यभर जनआंदोलन करण्यात येईल, याची शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी ही नम्र विनंती। स्त्री शिक्षणाचे शक्तिस्थान असलेल्या ह्या वास्तूतून आम्हाला फार मोठी प्रेरणा मिळते। भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक झालेच पाहिजे। शासनाने ही शाळा इमारत लवकरात लवकर सुशोभित करावी। या इमारतीतून महिलांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्रयत्न व्हावेत। राज्यभरातून शिक्षणासाठी येणाऱ्या गरजू मुलींसाठी या जागेवर वसतिगृह स्थापन करावे व लवकरात लवकर या वास्तूस राष्ट्रीय स्मारक घोषित करावे। जिजाऊ ब्रिगेड तर्फे राज्यभर या विषयावर जनजागृती करण्यासाठी 3 जानेवारी 2022 पासून सुरुवात पुणे भिडेवाडा येथून करण्यात येणार आहे। शासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड तीव्र आंदोलन छेडेल। श्रीमती माधुरी भदाने, प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, आणि आपल्या सिन्नर तहसील मधून सिन्नर महिला जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर, तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली 20 वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत। आजवर 2 लाख स्क्वेअर फूट पेक्षाही जास्त बांधकाम करून 400 पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्द करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत। जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत। तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत। आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहोत। आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत। शंकर आव्हाड ग्रुप, 20 वर्ष प्रगतीचे, 20 वर्ष समृद्धीचे।